नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आर के जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तरी पण आज आपण पाहणार आहोत 26 जानेवारी 2024 प्रजासत्ताक दिन 2024 महत्त्वाचे प्रश्न. 75वा प्रजासत्ताक दिन आहे, ते याविषयी 50 महत्त्वाचे प्रश्न आहेत. आपण ही व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. प्रश्न पहिला, भारताच्या राष्ट्रध्वजाचे नाव काय आहे? उत्तर आहे तिरंगा. प्रश्न दुसरा, ध्वज हे केवळ आपल्या स्वातंत्र्याचे नव्हे तर सर्व लोकांचे स्वातंत्र्याचे प्रतीक आहे, हे विधान कोणाचे आहे? उत्तर आहे जवाहरलाल नेहरू. प्रश्न तिसरा, भारताच्या जनगण मन या राष्ट्रगीताचे निर्माते कोण आहेत? उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. प्रश्न चौथा, भारताच्या राष्ट्रध्वजातील 3 रंगीत पट्टे कोणते आहेत? उत्तर आहे भगवा, पांढरा, हिरवा. प्रश्न पाचवा, महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ कधी सुरू केली? उत्तर आहे 1930. प्रश्न सहावा, भारत छोडो आंदोलन कोणी सुरू केले? उत्तर आहे महात्मा गांधी. प्रश्न सातवा, वंदे मातरमचा नारा कोणी दिला? उत्तर आहे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. प्रश्न आठवा, भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरमचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. प्रश्न नववा, मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देणार ही घोषणा कोणी दिली? उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. प्रश्न 10वा, इन्क्लाब जिंदाबादचा नारा कोणी दिला? उत्तर आहे भगतसिंग. प्रश्न 11, प्रजासत्ताक दिन रोज 26 जानेवारी रोजी भारतीय ध्वज कोण फडकवतो? उत्तर आहे अध्यक्ष. प्रश्न, प्रजासत्ताक रोजी विविध राज्यांमध्ये ध्वज कोण फडकवतो? उत्तर आहे राज्यपाल. प्रश्न 13, भारतीय राज्यघटनेतील प्रजासत्ताक व्यवस्था कोणत्या देशातून घेण्यात आली आहे? उत्तर आहे फ्रान्स. प्रश्न 14, पहिला प्रजासत्ताक दिन कधी साजरा करण्यात आला? उत्तर आहे 26 जानेवारी 1950. प्रश्न 15, पहिल्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते? उत्तर आहे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष सुकर्नो. प्रश्न 16, पहिला प्रजासत्ताक दिन सोहळा कुठे आयोजित करण्यात आला? उत्तर आहे डर्बिंग स्टेडियम. प्रश्न 17, राजपथावर प्रजासत्ताक दिनाची परेड कोणत्या वर्षी प्रथम आयोजित करण्यात आली होती? उत्तर आहे 1955. प्रश्न 18, प्रथमच प्रजासत्ताक दिन परेड 2023 सुरू होण्यापूर्वी राष्ट्रपतींना 21 तोफाची सलामी ब्रिटिश 25 पाउंडर तोफा खाण्याशिवाय इतर कोणत्या तोफेने देण्यात आली? उत्तर आहे 105 मिमी भारतीय फील्ड गन. प्रश्न 19, प्रजासत्ताक दिनासह भारतात किती राष्ट्रीय सुट्ट्या जाहीर केल्या? उत्तर आहे 3. प्रश्न 20, प्रजासत्ताक दिन परेड 2023 मध्ये कोणत्या सुरक्षा दलाच्या महिला उंटस्वार तुकडीने प्रथमच भाग घेतला? उत्तर आहे BSF. प्रश्न 21, प्रजासत्ताक दिन परेड 2023 मध्ये भारतीय हवाई दलाचे प्रथम कोणत्या विशेष दलाचा समावेश केला आहे? उत्तर आहे गरुड. प्रश्न 22,
प्रजासत्ताक दिन परेड 2023 कोणत्या भारतीय नौदलाच्या विमानाने शेवटची उड्डाण केली? उत्तर आहे IL-38 डकोटा विमान. प्रश्न 23. प्रजासत्ताक दिन परेड 2023 प्रथम VVIP लोकांऐवजी कर्तव्यपथ वर कोणाला ठळकपणे बसवण्यात आले आहेत? उत्तर आहे सर्व वर्गातील सामान्य लोक. प्रश्न 24. भारतात दरवर्षी राष्ट्रीय ध्वज दिन कधी साजरा करण्यात आला? उत्तर आहे 22 जुलै. प्रश्न 25. भारताचा राष्ट्रध्वज संविधान सभेने कधी स्वीकारला? उत्तर आहे 22 जुलै 1947. प्रश्न 26. भारताचे राष्ट्रगीत संविधान सभेने कधी स्वीकारले? उत्तर आहे 24 जानेवारी 1950. प्रश्न 27. खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाचा वाढदिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित केला जातो? उत्तर आहे महात्मा गांधी. प्रश्न 28. संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी किती समित्या स्थापन करण्यात आल्यात? उत्तर आहे 22. प्रश्न 29. संविधानात मसुदा तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या 22 समित्यांपैकी कोणती समिती मुख्य होती? उत्तर आहे मसुदा समिती. प्रश्न 30. खालीलपैकी कोण मसुदा समितीचे अध्यक्ष होते? उत्तर आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर. प्रश्न 31. ज्या दिवशी राज्यघटना स्वीकारली गेली तो दिवस कसा साजरा केला जातो? उत्तर आहे संविधान दिन म्हणून. प्रश्न 32. संविधान लागू करण्यासाठी 26 जानेवारीची निवड करण्याचे कारण काय होते? उत्तर आहे 1930 या दिवशी काँग्रेसने पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. प्रश्न 33. भारतीय प्रजासत्ताक अस्तित्वात आला तेव्हा भारताचे राष्ट्रपती कोण होते? उत्तर आहे राजेंद्र प्रसाद. प्रश्न 34. भारतीय राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली? उत्तर आहे पिंगली व्यंकय्या. प्रश्न 35. भारतीय राज्यघटनेचा निर्माता कोण मानला जातो? उत्तर आहे BR आंबेडकर. प्रश्न 36. भारताच्या तिरंगा ध्वजात चरख्याच्या जागी चक्र कधी अस्तित्वात आले? उत्तर आहे 22 जुलै 1947. प्रश्न 37. भारताच्या राष्ट्रध्वजाच्या लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर किती आहे? उत्तर आहे 3:2. प्रश्न 38. राष्ट्रध्वजावरील वर्तुळाला काय म्हणतात? उत्तर आहे अशोक चक्र आणि धम्मचक्र. प्रश्न 39. भारताच्या राष्ट्रध्वजावरील चक्र कोठून घेतले जाते? उत्तर आहे सारनाथ अशोक स्तंभ. प्रश्न 40. सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या अनुच्छेदाखाली ध्वज फडकवण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून घोषित केला आहे? उत्तर आहे कलम 19A. प्रश्न 41. 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनाचा कोणता वर्धापन दिन साजरा केला जातो? उत्तर आहे 75. प्रश्न 42. प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी खालीलपैकी कोणते कारण आहे? उत्तर आहे या दिवशी राज्यघटना लागू झाली. प्रश्न 43. 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून कोण आहेत? उत्तर आहे अब्देल फताह अल-सिसी इजिप्तचे राष्ट्रपती. प्रश्न 44. प्रजासत्ताक दिन 2023ची थीम काय आहे? उत्तर आहे सामान्य लोकांचा सहभाग. प्रश्न 45. राज्यघटना लागू होण्यापूर्वी भारताचा कारभार कोणत्या कायद्यानुसार चालत होता? उत्तर आहे भारत सरकार कायदा 1935. प्रश्न 46. तुम्ही केंद्र दिन साजरा करण्याचे ठरवले आहे का? उत्तर आहे 23 जानेवारी.
प्रश्न 47. रिपब्लिक डे परेड 2023 कुठे आयोजित केली जाते? उत्तर आहे कर्तव्याचा मार्ग. प्रश्न 48. भारतीय प्रजासत्ताक केव्हा लागू झाला? उत्तर आहे 26 जानेवारी 1950. प्रश्न 49. भारतीय संविधान सभेचे राज्यघटना कधी स्वीकारली? उत्तर आहे 26 जानेवारी 1949. प्रश्न 50. भारताची राज्यघटना तयार होण्यासाठी किती वेळ लागला? उत्तर आहे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस.